नाशिक पुणे महामार्ग क्रमांक 60 वरील शिंदे टोल नाका परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेलधारक, टपरीधारक तसेच अन्य व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं असून यामुळे टोल परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे। त्याचप्रमाणे या अतिक्रमणामुळे मोठ्या संख्येने अपघात होऊन नागरिक मृत्युमुखी तसेच जखमी होण्याचं प्रमाण देखील वाढलंय। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या हद्दीमध्ये ज्या भागात 30 मीटर ROW आहे त्या भागात मध्यापासून 15 मीटर, ज्या भागात 45 मीटर ROW आहे त्या भागात मध्यापासून 22.5 मीटर, तर ज्या भागात 60 मीटर राईट ऑफ वे आहे त्या भागात मध्यापासून 30 मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचं निदर्शनास आलंय। ही अतिक्रमणे आणि विना परवाना बांधकाम 7 दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावीत, अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण, जमीन आणि वाहतूक अधिनियम 2002 अन्वये निष्कासित करण्यात येतील आणि त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल असा शासन निर्णय असून देखील टोल प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसून न आल्याचं निदर्शनास येत आहे। या सर्व प्रकाराबाबत हॉटेल व्यावसायिक राहुल तुंगार यांनी महाराष्ट्र शासन तसेच टोल प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित प्रशासन याबाबत कुठलीच कारवाई करताना दिसून येत नसून या सर्व प्रकाराबाबत हॉटेल व्यावसायिक राहुल तुंगार यांनी अधिक माहिती दिली असून संबंधित प्रशासनाने कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। नेमकी अडचण आहे या ठिकाणी, तुम्ही हॉटेल व्यावसायिक म्हणून अतिक्रमणाची काय अडचण? मी राहुल तुंगार शिंदेगाव येथील रहिवासी आहे। तर माझा असा विषय आहे की इथे ROWची लाईन आहे, इथे 30 मीटरची लाईन आहे ROWची, तरी पण आहे ना इथे रस्त्यालगत खूप अतिक्रमण झालेले, जसे पंचरवाले, चहावाले वगैरे, तर त्यामुळे ना ट्रॅफिक रस्त्यावर जाम होऊ राहिली। हा जो नाशिक सिन्नर टोल प्लाझा आहे इथे खूप प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊ राहिली। काय कारण आहे ट्रॅफिक जाम होण्यामध्ये? यात अतिक्रमणाचा विषय महत्त्वाचा आहे, अतिक्रमणामुळे ट्रॅफिक जाम होऊ राहिली। कोण करत आहे अतिक्रमण साधारणतः? काय यात बहुसंख्य इथं स्थानिकच लोक आहे, काही बाहेरून आलेले, त्यांना भाडेतत्त्वावर वसवण्यात आलेले। या संदर्भात काही पाठपुरावा केला नाही का शासनाकडे? शासनाकडे मी मंत्रालयात पाठपुरावा केलेला आहे, टोल नाक्यावर निवेदन दिलेले आहे, पण याचा अद्याप काही सोल्युशन किंवा मार्ग काढलेला नाही। काय मागणी तुमची शासनाकडे? शासनाकडे एकच मागणी आहे का या जो ROWचा जो स्पेस आहे तो मोकळा करून, जेणेकरून ट्रॅफिकही जाम नाही होणार आणि बाकी ॲक्सिडेंटचं प्रमाणही नाही वाढणार आणि बाकी त्रास नाही होणार ट्रॅफिकमध्ये। पत्रव्यवहार केला, त्या पत्राला काही उत्तर आलेलं आहे का शासनाने? नाही, काहीच उत्तर नाही आलेलं। प्रशासन या अतिक्रमण धारकांवर कारवाई का करत नाही की प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।